आता हे गोदरेज आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने एक संयुक्त अभियान आपण सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचणं, नागरिकांना जागृत करणं, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आरोग्यासाठी. जसं की पाण्याचा साठा करून ठेवू नये, टाईल्स असतील किंवा बाकी ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं ते पाणी साचून राहणार नाही, जेणेकरून डासांची उत्पत्ती होईल. ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु तुमच्या आरोग्यावर त्या खूप मोठा परिणाम करू शकतात. आणि हे रोखण्यासाठी आपण गोदरेजसोबत आपण हे अभियान सुरू करतो आहे की डासांपासून मुक्तता. ठाणे शहर डासांपासून कसं मुक्त राहील, कमीत कमी डेंग्यू किंवा मलेरियाचे रुग्ण कसे आपल्याला मिळतील, याच्यासाठी आपण हे अभियान आहे. आणि पूर्ण आमच्या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून हे अभियान पूर्ण त्या भागातील लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. आणि केवळ जनजागृती नाही तर त्याच्या संदर्भातले जे काही औषधोपचार आहेत, जी काही ट्रीटमेंटचा जो काही भाग आहे तोही आपण अतिशय प्रभावीपणे करत आहोत. सर, ह्या तुमच्या कॅम्पेनमुळे डेंग्यूचं समूळ उच्चाटन किंवा डासांचं संपूर्णपणे उच्चाटन होण्याची शक्यता आहे. समूळ उच्चाटन किंवा पूर्णपणे म्हणजे डासांपासून मुक्ती हा आपला एक अभियान आहे. परंतु मला वाटतं की जोपर्यंत नागरिक याच्याविषयी जागृत होत नाही, कारण बऱ्याचदा काय होतं की नागरिक पाणी साठवून ठेवतात, कुंड्यांखाली पाणी असतं, झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं जातं, ड्रममध्ये भरून पाणी ठेवलं जातं, टायर्समध्ये अनेक ठिकाणी जे घराच्या बाहेर सामान भंगार सामान असतं त्याच्यामध्ये पाणी साचून राहतं. अशी अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे डासांची निर्मिती होते. आम्ही केवळ लोकांपर्यंत सांगून लोकांमध्ये एक बिहेवियरल चेंजसाठी आपण प्रयत्न करू शकतो, पण शेवटी लोकांनी याच्यासाठी आम्हाला जोपर्यंत तशा पद्धतीने प्रतिसाद देत नाही तोपर्यंत आपण समूळ उच्चाटन असं म्हणू शकणार नाही. पण आपण त्या दृष्टीनं वाटचाल करू शकतो, लोकांना किंवा नागरिकांना त्या दृष्टीने आपण अवेअर करू शकतो. आमचा प्रयत्न तोच आहे की नागरिकांनी कमीत कमी गोष्टी केल्या तर मला वाटतं की डासांपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. तो ये कैंपेन हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है क्योंकि हर साल डेंगू मलेरिया के केसेस होते हैं और हमारा ये प्रोग्राम है जो देश में बहुत सक्सेसफुल और इम्पैक्टफुल हुआ है. तो हमने ऐसे सोचा कि हम महाराष्ट्र में ये क्यों नहीं करें. और ठाणे म्यूनसिपल कॉरपोरेशन तो एक बहुत अच्छा पार्टनर है जो पहले से भी हम ठाणे म्यूनसिपल कॉरपोरेशन के साथ काम किए हैं और उन्होंने बहुत सपोर्ट एक्सटेंड किया कि आप लोग यहाँ पे आइए, यहाँ पे ये एम्बेड प्रोग्राम चलाइए और हम इकट्ठा इस प्रॉब्लम को एड्रेस कर सकते हैं. क्योंकि ये मलेरिया डेंगू ऐसा चीज़ नहीं है जो सिर्फ एक गवर्नमेंट या एक कंपनी या एक सिटीज़न कुछ कर सकता है. हमें सब इकट्ठा रिस्पॉन्सिबिलिटी लेना है और यही हमारा इंडेवर है कि हम टीएमसी का पार्टनर हो और जो इनके एम्बिशन है वो हम पूरा सपोर्ट देंगे. आपके कितने लोग इस कैंपेन में जुड़े हुए हैं? हमारा एक एनजीओ पार्टनर फैमिली हेल्थ इंडिया है जिनके पास एक 14 मेंबर टीम है जो यहाँ पर थाने में काम करते हैं. उसके अलावा हमने यूथ को मोबिलाइज और इंस्पायर भी किए हैं कि थाने के यूथ भी इस प्रोग्राम के साथ जुड़ जाए. और 45 यूथ वॉलंटियर्स ऐसे हैं जो लोकल यंग पीपल है जो यहाँ पे सोशल इम्पैक्ट बढ़ाना चाहते हैं और डेंगू मलेरिया को एड्रेस करना चाहते हैं. तो इकट्ठा इन एडिशन टू ऑफ कोर्स टीम्स ऑफ टीएमसी ये है हमारा टीम जो थाने में काम कर रहे हैं.